स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या जुना चंदूर रोड परिसरात 2 ठिकाणी शिवाजीनगर पोलिसांनी छापे टाकून विनापरवाना मद्यसाठा प्रकरणी 3 अटक केली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये दीपक अमृत निपाणे वय 42, गणपती गुंडाप्पा चव्हाण वय 70 आणि सुरेश गणपती चव्हाण वय 38 सर्व राहणार जुना चंदूर रोड यांचा समावेश आहे। पोलिसांनी या कारवाईत एकूण 30,000 रुपयांचा मद्यसाठा जप्त केला आहे। इचलकरंजी शहरातल्या जुना चंदूर रोड इथं डॉक्टर चव्हाण यांच्या पत्र्याच्या शेड लगत गणपती चव्हाण आणि सुरेश चव्हाण हे विनापरवाना देशी दारूचा साठा करून त्याची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलिसांना मिळाली। त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून देशी दारूच्या विविध कंपन्यांच्या बाटल्या, रोख रक्कम, फ्रीज आणि इतर साहित्य असा एकूण 20,710 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सद्दाम हुसेन गजवरसाब संधी यांनी फिर्याद दिली आहे। त्यानंतर त्याच परिसरातील ज्ञानगंगा गल्ली इथं दीपक निपाणे याच्या मालकीच्या शेडवरही छापा टाकण्यात आला। या ठिकाणी देखील विनापरवाना मद्यसाठा करून खुलेआम विक्री करत असल्याचं आढळलं। या कारवाईत देशी दारूच्या विविध कंपन्यांच्या बाटल्या, फ्रीज आणि इतर साहित्य असा एकूण 9,260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शिरीष भास्कर कांबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे।